हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण रचना शायरीचा स्टडी प्लॅन डिस्कस करणार आहे की 15 दिवसामध्ये आपण रचना शायरीचे सगळे टॉपिक्स लर्न आणि त्यानंतर ते 1-2 वेळेस रिवाईज पण झाले पाहिजेत, अशी स्ट्रॅटेजी आहे. तर सुरू करूयात. जे आहेत त्यांची प्रिंट असणं एकदम इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बुक्समध्ये पांडे, शिवाजी बावळ आणि शिंपी आणि बी डी चौरसिया जी आहे ते सिलेक्टिव्ह टॉपिकसाठी आपण यूज करू शकतो. जसं की स्पायनल कॉर्ड झालं, किडनी झालं, लंग्स झालं, हे टॉपिक्स खूप छान आणि डिटेल्समध्ये आहेत. सेरेब्रम हे देखील डिटेल्समध्ये आहे. तर त्यासाठी बी डी सी रेफर करू शकतो. आता टाईम कमी आहे त्यासाठी आपण पांडे बाकी टॉपिकसाठी यूज करू शकतो. त्यानंतर 15 डेज आपण प्लॅन जो आहे तो कसा ब्रेक केला आहे ते बघून घेऊयात. त्यामध्ये आपण 3 फेजेस ठेवला आहे की फर्स्ट फेज, सेकंड फेज आणि थर्ड फेज. त्यामध्ये 10 डेजची जी फर्स्ट फेज असणार आहे त्यामध्ये आपण फक्त लर्निंग करणार आहे की नवीन जरी टॉपिक आहे की आतापर्यंत कधी वाचलेले नाहीत किंवा एकदा वाचले किंवा 2 वेळेस वाचले किंवा बिलकुलच वाचले नाही असे टॉपिक्स आपण त्या 10 दिवसामध्ये कवर करायचे. पूर्ण 10 दिवसामध्ये आपण असं डिस्ट्रीब्यूट करू शकतो की समजा पहिल्या दिवशी तुम्ही मर्मशारीर घेतला, त्यानंतर त्या मर्मशारीरसोबत कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम सोबत लोअर लिम्बचे जॉईंट्स आणि त्यानंतर अजून आशय शारीर किंवा पेशी शारीर असे छोटे छोटे टॉपिक्स घेतले. असे 5-6 टॉपिक्स मिळून एक दिवस असे 10 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करिक्युलममध्ये जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे सगळे पॉईंट्स कवर करायचे आहेत. त्यामध्ये जे एक्स्ट्राचे पॉईंट्स आहेत, रेडिओलॉजिकल स्ट्रक्चर आहेत, ते पण सगळे कवर झाले पाहिजे. असे रेडिओलॉजिकल स्ट्रक्चर जसं पॉप्टिटिव्ह फोसा, ट्रँगल ऑफ ऑस्कल्टेशन, हे जे टॉपिक्स आहेत हे पण टॉपिक्स त्यामध्ये कवर झाले पाहिजे. त्यानंतर सेकंड फेज येते ज्यामध्ये 3 दिवसाचा आपण टाईम पिरियड ठेवला आहे. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट आणि सगळे जे पॉईंट्स आपण वाचले होते 10 दिवसामध्ये हे सगळे 3 दिवसामध्ये रिवाईज करणार आहे, थॉरोली रिवाईज करणार आहे. त्यानंतर थर्ड फेज जी 2 दिवसाची आहे त्यामध्ये करिक्युलम ठेवून सगळेचे सगळे पॉईंट्स परत एकदा रिवाईज करायचे आहेत आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहे रचना पार्ट 1 आणि पार्ट 2चे ते सगळे एकदा रीड आउट करायचे आहे. त्यानंतर डेली जेव्हा आपण हा झाला आपला 15 दिवसाचा प्लॅन की आपण त्याला 10 + 3 + 2 असं डिस्ट्रीब्यूट केला आहे. त्यामध्ये 10 दिवसामध्ये लर्निंग, 3 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन आणि 2 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन आपण करणार आहे. त्यानंतर डेली जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जेही आपण वाचतो दिवसभरातून जे वाचतो आपण ते एक नवीन नोटबुकवर डेट वाईज आपण लिहून ठेवायचे की या दिवशी आपण हे टॉपिक्स वाचले आहे. समजा जर तुम्ही स्टमक रीड करत आहात तर स्टमक तुमचा रीड करणं झाल्यानंतर स्टमक असा टॉपिक लिहायचा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काय आठवतं, जसं एक्सटर्नल फीचर्समध्ये काय आठवतं तुम्हाला, 2 कर्वेचर्स आहेत, 2 मोमेंटम आहेत, असं जे काही आठवते ते सगळं 4 ते 5 सेंटेन्समध्ये समराईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर रिलेशन्स वगैरे जर आठवत असतील, त्यानंतर रिलेशनमध्ये स्टमक बेट जर आठवत असेल, हे सगळं आपण त्यामध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे हा एक तुमचा प्लॅन आहे. 15 डेज तुम्ही त्या केव्हाही सुरू करू शकता. 15 डेज आणि यासोबत तुम्ही इतरही सब्जेक्ट्स त्या दिवशी वाचू शकता. समजा तुम्ही या 10 दिवसाची जी आपली फेज आहे त्यामध्ये सुद्धा इतर सब्जेक्ट्स तुम्ही वाचू शकता. सेकंड फेज आणि थर्ड फेजमध्ये सुद्धा तुम्ही इतर सब्जेक्ट्स वाचू शकता, जसं की अष्टांग हृदय आहे, चरकसंहिता आहे किंवा पदार्थ आहे किंवा क्रियाशारीरचा मॉडर्न पार्ट आहे. हे सगळं तुम्ही सोबतही करू शकता. त्यामुळे आपला 15 दिवसामध्ये भरपूरसा अभ्यास होऊन जातो आणि ॲनाटॉमी त्यानंतर जेव्हा एक्झाम येईल किंवा एक्झामच्या अगोदर तुम्हाला रिवाईज करायची असेल ती साधारणतः 2 ते 3 तासामध्ये पूर्ण सिलेबस तुम्ही रिवाईज करू शकता एकदम सहजतेने. सो आजचा व्हिडिओ इथेच कन्क्लूड करूयात. धन्यवाद.